कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय झालं, तू रडते काय? मला असं पकडून का ठेवलंयस? काय झालं आई? आत्याजी, आई का रडतीये? ईशा, मी काय म्हणते, तू थोडा वेळ खाली जाऊन खेळतेस का? नाही, मी कुठेच जाणार नाही। माझी आई रडत असताना मी कुठे कशी जाऊ? ईशा, अगं तुला मी सांगायलाच विसरलो। म्हणजे मी आल्यापासून आपण तो साखरेचं पोतं हा गेम खेळलोच नाही हो। चल पटकन जाऊन खाली गेम खेळूया, ये। नाही, मी कुठेच येणार नाही। अगं मी तुला एक गंमत सांगतो, गंमत दाखवतो, ये 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 ये, चल 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 चल। मित्रा, रीमा, त्या दिवशी आम्ही तुझ्या शाळेत आलो होतो ना, त्यानंतर तो आईस्क्रीम मला तुला परत भेटला होता। रीमा, सांग बघू, आई काय विचारते त्याचं उत्तर दे। आम्ही आहोत ना, घाबरू नको, सांग। हे बघ रीमा, मला सांग, हाच तो माणूस आहे का जो शाळेच्या बाहेर आईस्क्रीम विकायला येतो? मी सांगतो तसं करशील ना थोडे दिवस? आईला आणि बहिणीला त्रास द्यायचा। पॉवर हवे ना, पॉवर पॉवर हवे की नाही? माहित नाही। नीट बघ बघ, बोल। माहिती नाही। असं काय करतेस? सांग ना रीमा, प्लीज। रीमा, ऐक ना, माझ्याकडे एक सिक्रेट आहे, पण मी ते तुला तेव्हाच सांगेन जेव्हा तू मला खरं खरं सांगशील की हा तोच माणूस आहे जो शाळेबाहेर आईस्क्रीम विकायचा। हो, हेच ते आजोबा आईस्क्रीम विकायला यायचे। रीमा, रीमा बाळा, हा माणूस खूप वाईट आहे, यापुढे त्याच्या जवळ जायचं नाही। हा, कळतंय तुला? खूप खूप वाईट माणूस आहे तो। ह्याच माणसाने तुला आईबद्दल काही काही सांगितलंय का? म्हणून तुला आईचा, ईशाचा राग येतो? रीमा, मला सांग की ह्या माणसाने तुला काय काय सांगितलंय आईबद्दल? काहीच नाही सांगितलं। रीमा, कोणी तुला ओरडणार नाही, आम्ही विचारतोय की नाही, नको घाबरूस तू। रीमा, ह्या माणसाने तुला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे, खोटारडा माणूस आहे हा। रीमा, ऐक ना बाळा, सांग ना, अजून काय काय सांगितलं? हं? रीमा, ह्या खोटारड्या माणसाने तुला काय सांगितलंय ते सांग बरं। त्यांना खोटारडं नाही बोलायचं, ते मला सगळं खरं सांगतात। तुम्ही सगळे खोटारडे आहात। मला आईस्क्रीम वाल्या आजोबांनी सगळं सांगितलंय। रीमा, तू काय बोलते? असं नाहीये। असंच आहे, मला माहिती आहे। तू माझी आई नाहीयेस, माझी आई मेलेली आहे। रीमा, तू सावध राहियेस माझी, म्हणून तुला मी आवडत नाही। ती ईशाच तुझी मुलगी आहे, म्हणून तू तिचेच लाड करते। मला माहितीये ना, कोणीच माझे लाड नाही करत या घरात। सगळ्यांना त्या ईशाचेच लाड करायचे असतात, कोणी माझ्यावर प्रेम सुद्धा नाही करत। रीमा, खोटं आहे ग हे सगळं। रीमा, हे बघ, तू, ईशा, तुम्ही दोघेही लाडके आहात आईच्या। नेत्राच आई आहे ग तुझी। ती सावध राहिये। तू सावध राहियेस,
जशी बाबाची सावत्राई रुपाली आजी होती, बाबाची सावत्राई जशी बाबाला त्रास द्यायची तशीच तू मला त्रास देतेस. रीमा, नेत्रा तुझी सावत्राई नाहीये. आत्याजी, मला सगळं माहितीये. तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. माझा कुणावरच विश्वास नाहीये. ते आईस्क्रीम वाले आजोबा बरोबर बोलतायत. रीमा, माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. असं व्हायला नको होतं. येस. सर मे आय कम इन? हां, कम इन. सर तुम्ही बोलवलत मला? हां, हे फाईलवर आणि चेक्सवर सह्या झाल्यात, घेऊन जाय प्लीज. सर तुम्ही काही शोधताय का? मी मदत करू? हां, ॲक्च्युली माझा पेनड्राईव्ह शोधतोय. सॉरी सॉरी सर, मी तुम्हाला नाही हसले. पेन ड्राईव्ह तुमच्या डोळ्यासमोरच आहे, पण तुम्हाला तो दिसत नाहीये. कुठे आहे पेनड्राईव्ह? इथे समोर होता माझ्या, पण दिसला नाही मला. सर असंच असतं. आपण ज्या व्यक्तीच्या शोधात असतो, जी व्यक्ती आपल्याला हवी असते, ती व्यक्ती डोळ्यासमोर असून सुद्धा सापडत नाही. कारण आपल्या बाजूला लोकांची गर्दी असते, त्यामुळे डोळ्यासमोर असून सुद्धा ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही. सर ते पुस्तकात असं लिहिलं होतं. नाही, पेनड्राईव्हची सिच्युएशन सेमच झाली ना, म्हणून मला आठवलं. एक्झॅक्टली असंच झालं माझं. सर इफ यू डोंट माइंड, तुमचं टेबल जरा आवरून देऊ का? प्लीज. ब्लॅक कॉफी ना? ब्लॅक कॉफी येणार ना? हो सर, मी घेईन, पण सर तुम्ही नका सांगू, मी सांगते पिऊनला. नाही नाही, थांब, मी बोलवतो. येस सर. 2 ब्लॅक. कॉफी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.